नमस्कार. अनेकदा आपल्याला परीक्षेत काही गुण मिळतात, पण त्या गुणांचा खरा अर्थ काय असतो हेच कोडं आपण आज उलगडणार आहोत. बरं, विचार करा की एका परीक्षेत कुणाला तरी 55 गुण मिळाले. आता हे गुण चांगले म्हणायचे की वाईट, कसं ठरवणार? आणि खरं सांगायचं तर कोणताही संदर्भ नसताना हा 55चा आकडा तसा अर्थहीनच आहे. हो, तो फक्त एक अंक आहे, त्याला काहीच संदर्भ नाहीये. आणि नेमकं याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत. चला तर मग यात जरा खोलात शिरूया. हा जो 55चा आकडा आहे ना, त्याला स्टॅटिस्टिक्समध्ये रॉ स्कोर म्हणजे मूळ गुण असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर उत्तरपत्रिकेतून थेट मिळालेले गुण, म्हणजे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तो आकडा. तर मग या मूळ गुणांना अर्थपूर्ण कसं बनवायचं? त्यासाठी आपल्याला गरज आहे एका किल्लीची, आणि ती किल्ली म्हणजे संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट. आणि याच समस्येवरचा उपाय आहे स्टँडर्ड स्कोर्स, म्हणजेच प्रमाणित गुण. इथे बघा, रॉ स्कोर कसा एकटा वेगळा असतो, त्याला काहीच संदर्भ नसतो. पण या उलट स्टँडर्ड स्कोर हा नेहमी तुलनात्मक असतो, त्याला पूर्ण संदर्भ असतो. आणि म्हणूनच त्याचा अर्थ अगदी स्पष्ट कळतो. आता हा संदर्भ मिळवण्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाच्या किल्ल्या लागतात. पहिली किल्ली आहे मीन, म्हणजे काय, तर त्या ग्रुपची सरासरी. आणि दुसरी किल्ली आहे स्टँडर्ड डेव्हिएशन, जे आपल्याला सांगतं की बाकीचे गुण सरासरीच्या किती जवळ किंवा किती लांब पसरलेले आहेत. ठीक आहे, तर आता या किल्ल्या वापरून आपण गुणांना डिकोड कसं करायचं ते पाहूया. आणि त्यासाठी आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे झी स्कोर. हा झी स्कोर म्हणजे आहे ना, परीक्षेच्या निकालांसाठी जणू काही एक युनिव्हर्सल ट्रान्सलेटरच आहे. तो आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतो की मिळालेले मूळ गुण हे सरासरीपेक्षा नेमके किती स्टँडर्ड डेव्हिएशननी वर आहेत किंवा खाली आहेत. आणि हे कॅल्क्युलेट करणं वाटतं तितकं अवघड नाहीये. खरं तर खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिली, मूळ स्कोर घ्या. दुसरी, त्यातून ग्रुपची सरासरी वजा करा. आणि तिसरी, आलेल्या उत्तराला स्टँडर्ड डेव्हिएशननी भागा. झालं. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झेड स्कोरचं चिन्ह. जर तो पॉझिटिव्ह आला तर समजायचं की कामगिरी सरासरीपेक्षा चांगली आहे, आणि जर निगेटिव्ह आला तर कामगिरी सरासरीपेक्षा कमी आहे. अगदी सरळ आणि सोपं. बरं, थिअरी तर खूप झाली. आता खरी गंमत सुरू होते, जेव्हा आपण हे सगळं एका प्रत्यक्ष उदाहरणात वापरून बघू. चला, एक इंटरेस्टिंग तुलना करूया. चला, एक उदाहरण घेऊ. समजा एका विद्यार्थ्याला गणितात मिळाले 80 गुण आणि भाषेत मिळाले 70. आता वरवर पाहिलं तर काय वाटतं? साहजिकच, गणितात जास्त चांगली कामगिरी आहे, नाही का? म्हणजे गणितातली कामगिरीच भारी होती, बरोबर? थांबा, इतक्यात कुठल्याही निष्कर्षावर येऊ नका. खरी गोष्ट तर आत्ताच समोर येणार आहे. आता बघा हा दडलेला संदर्भ. गणिताच्या पेपरची सरासरी होती 60 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन होतं 8. या उलट भाषेच्या पेपरची सरासरी होती फक्त 40 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन होतं 10. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की दोन्ही परीक्षांची काठिण्य पातळी आणि मार्किंग पॅटर्न पूर्णपणे वेगळा होता. आणि इथेच सगळं चित्र पालटतं. जेव्हा आपण याचा झेड स्कोर काढतो तेव्हा गणिताचा झेड स्कोर येतो अधिक 2.5, पण भाषेचा झेड स्कोर येतो अधिक 3.0. म्हणजे काय, तर त्या ग्रुपच्या तुलनेत भाषेमधली कामगिरी ही प्रत्यक्षात जास्त सरस होती. बघा, हेच आहे स्टँडर्ड स्कोरचं खरं सामर्थ्य. आता या झेड स्कोअरचा अर्थ कसा लावायचा? तर इथे बघा, अधिक 2 पेक्षा जास्त झेड स्कोअर म्हणजे खूप चांगली कामगिरी मानली जाते. आपल्या उदाहरणात दोन्ही गुण याच कॅटेगरीत आहेत, पण तरीही 3.0 हा 2.5 पेक्षा मोठा आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की भाषेतील कामगिरी ही तुलनात्मकरित्या अधिक उत्तम होती. आता झेड स्कोअर खूप उपयोगी आहे, पण त्यातल्या निगेटिव्ह आणि दशांश चिन्हांमुळे कधीकधी थोडा गोंधळ होऊ शकतो. म्हणूनच यावर एक सोपा आणि अधिक सोयीस्कर उपाय आहे, तो म्हणजे टी स्कोअर. टी स्कोअरची खासियत काय माहितीये? यात निगेटिव्ह संख्या नसतात आणि दशांश चिन्हही नसतात. इथे सरासरी कायम 50 धरली जाते आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 10. त्यामुळे हे गुण बोलायला, समजायला आणि वापरायलाही खूप सोपे ठरतात. आणि टी स्कोर काढणं तर अगदी सोपं आहे. झेड स्कोर तर आपल्याकडे आहेच. त्याला फक्त 10ने गुणा आणि आलेल्या उत्तरात 50 मिळवा. झाला आपला टी स्कोर तयार. चला, आपल्या त्याच उदाहरणाकडे परत येऊ.
झेड स्कोअरवरून टी स्कोअर काढल्यावर गणिताचा टी स्कोअर येतो 75 आणि भाषेचा येतो 80. आता बघा, 80 हे 75 पेक्षा मोठे आहेत. इथे कोणतंही गोंधळ नाही, कोणतंही दशांशचिन्ह नाही. अगदी स्पष्ट दिसतंय की भाषेतील कामगिरीच सरस होती. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात ठेवूया. पहिला, एकटा रॉ स्कोअर आपल्याला काहीच सांगत नाही. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचं, संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट हाच खरा किंग आहे. तिसरा, खरी आणि योग्य तुलना करण्यासाठी आपल्याला झेड आणि टी स्कोअरसारख्या स्टँडर्ड स्कोअर्सचीच मदत घ्यावी लागते. आणि शेवटचा मुद्दा, जास्त रॉ स्कोअर म्हणजे नेहमी चांगली कामगिरी असं अजिबात नसतं. खरं तर संदर्भच माहितीला ज्ञानात बदलतो. तर आता जेव्हा आपल्याला हे कळलं आहे की गुणांना योग्य संदर्भात कसं पाहायचं, तेव्हा एक प्रश्न उरतो की आता आपण कामगिरीबद्दल कोणते नवीन आणि अधिक सखोल प्रश्न विचारायला हवेत. नुसत्या मार्कांपलीकडे जाऊन आपण काय बघायला हवं, यावर विचार करायला नक्कीच हवा.